नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपण मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट तसेच इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आजचा भाग खूपच जास्त रंजक असणार आहे, कारण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आज रमाच्या जागी माही घरामध्ये असणार आहे आणि माही ही खरंच खूप हुशार, इंटेलिजंट, ग्रेट, ब्रेव मुलगी आहे। त्यामुळे घरामध्ये एक वेगळीच एनर्जेटी तर फील होणारच। पण आता सगळं काही व्यवस्थित असताना अक्षयला खरं कळणार आहे की माही आणि रमा दोन सारख्या दिसणाऱ्या व्यक्ती आहेत आणि आता अक्षय स्वतःहून माहीचा हात पकडून माहीला घरच्यांसमोर आणून उभं करणार आहे आणि त्यानंतर आता तो मी घर सोडून जातो, तुम्ही सगळ्यांनी मला फसवलं असं म्हणणार आहे। पण मग आता तुम्हाला काय वाटतं? रमा आणि माही दोघीही अक्षयवरती जीवापाड प्रेम करतात। मग आता अक्षयला त्या दोघी थांबवू शकतील का? आणि अक्षय त्यापैकी आता फायनली कुणाला निवडणार? रमाला, म्हणजेच जी पहिल्यापासून त्याची 2 वेण्या होती तिला, की हुशार, ग्रेट, ब्रेव, रमासारख्या दिसणाऱ्या, रमासारख्या वागणाऱ्या पण दुसरी शिक्षणात सुद्धा हुशारी असणाऱ्या माहीला? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? हे सगळं जाणून घ्यायचं आहे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये। एवढे सगळे मुद्दे एपिसोडमध्ये घडणार आहेत, म्हणजेच एकंदरीत एपिसोड सुंदर, छान असणार आहे। त्यामुळे आपला एपिसोड पूर्ण पाहायला विसरू नका। चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या एपिसोडला। पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा आठवणीने प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला छान पद्धतीने पाहता येतील, आनंद घेता येईल। त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे। तर आजच्या भागात आपण असं पाहतो की आता इकडे देविकाला भेटण्यासाठी रेवाची आई आलेली असते। देविका, देविका असे ती तिला हाका मारते। इतक्यात ती समोर आता माहीला बघते, पण माही ही छान रमासारखी तयार झालेली असते। त्यामुळे आता देविकाला, म्हणजेच रेवाच्या आईला असं वाटलेलंच नसतं की ही माही आहे, तिला वाटतं ही रमाच आहे। तर आता लगेचच नील त्यांना विचारतो की तुम्ही कोण आहात? त्यावरती सांगत असते की हिलाच विचारा ना, माहीत असेल की हिला। त्याबरोबर नील लगेचच माहीला विचारतो, तू ओळखतेस यांना? त्याबरोबर लगेच त्या पुढे म्हणायला लागतात की आता माही फक्त एवढंच करते। त्याबरोबर लगेच आता ती विचारते, पण तुम्ही इथे काय करताय? त्यावर लगेचच आता इकडे रेवाची आई म्हणत असते, आमचं बिझनेसचं काम आहे, आम्ही दोघी एकमेकीला आधीपासून ओळखतो, तू इथे काय करतेस? त्यावरती सांगायला लागते, मी मी इंग्लिश शिकायला येते, कळलं देविकाकडे, आणि लगेचच ती तिकडनं जाते। त्याबरोबर आता लगेचच नील हा सुद्धा सांगायला लागतो की देविका घरी नाही आहे, ती आली की मी तुम्हाला तिला भेटायला सांगेन। त्याबरोबर लगेचच आता इकडे रेवाची आई म्हणते, हो चालेल, आणि लगेच रागारागात आता ती सुद्धा तिकडनं निघून गेलेली असते। पण नशीब हिला खरं कळलं नाही, जर हिला खरं कळलं तर मात्र अक्षयला कळणं लगेचच सोपं झालं असतं। तर आता अक्षयने रमाला एका ठिकाणी सोडलेलं असतं आणि तो तिकडून पुढे गेलेला असतो। आता अक्षयची गाडी थोड्याफार पुढे जातेच की तिकडे आता माही आलेली असते। आता माही आल्याच्या नंतर रमा ही माहीला म्हणत असते, माही बरं झालं तू आलीस, आता तसंही हेही ऑफिसला गेलेत। त्यावर माही म्हणते, अक्षय ऑफिसला गेलाय म्हणजे तू घरी नाही आहे का? त्यावर लगेच रमा म्हणत असते, नाही ना, म्हणूनच तर, तसंही तुला ते आवडत नाही, तू म्हणाली होतीस ना मला। त्याबरोबर लगेचच माही म्हणते, हो म्हटलं होतं, बरोबर आहे। त्याबरोबर लगेच आता पुढे रमा म्हणत असते, म्हणूनच, आणि तुला तसंही घरच्यांबरोबर वेळ घालवायचा आहे, घरच्यांशी बोलायचं आहे, मग आता तू जाऊ शकतेस। आता घरी तू निवांत, फक्त साडी बदलावी लागेल आपल्याला, नाहीतर गोंधळ होऊन जाईल सगळा, चल माझ्याबरोबर। तर दुसरीकडे आता अभ्यादादा हा चिडचिड करत असतो, तर आनंददादा हा त्याला समजावत असतो, अभ्या अरे काय सुरू आहे तुझं? माझं पेंटिंग सिलेक्ट झालं, त्यात माझा काय दोष आहे? उलट चांगली गोष्ट आहे ना की माझं पेंटिंग एक्झिबिशनमध्ये सिलेक्ट झालं, तू खुश व्हायला हवं। अभ्या म्हणतो, हो दादा, मग मी खुशच आहे, हे काय, जस्ट सेलिब्रेट, लेट्स सेलिब्रेट बघ। त्याबरोबर आनंददादा त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि त्याला म्हणत असतो, माझा अभ्या असा नव्हता, काय सुरू आहे तुझा अभ्या? त्याबरोबर
आता अभ्या हा म्हणत असतो, मला काय होतंय ना हल्ली हे माझं मलासुद्धा कळत नाही आहे. माझी खूप चिडचिड होते. पण दादा मी खरं सांगतो तुला, तुझं पेंटिंग सिलेक्ट झालं याबद्दल मला खरंच खरंच खूप आनंद आहे. पण मला हे असं काय होतंय ते नाही कळत. मला जर कळलं असतं तर मी तुला नक्की सांगितलं असतं. बघ ना, तुमच्या आयुष्यात काहीतरी मोटिव्ह आहे, माझ्या आयुष्यात काही मोटिव्हच नाही आहे. तुझं मोटिव्ह काय आहे? पेंटिंग बनवणं, ते सिलेक्ट होणं, तुझ्या आजूबाजूच्या लोकांना आनंद होणं. तसं माझ्या आयुष्यात काय आहे? मी ऑफिसला जातो उठून, पण ऑफिसमध्ये सुद्धा मी काहीच महत्त्वाचे निर्णय घेत नाही. माझ्याकडे अशी कोणतीच व्यक्ती नाही आहे की जिच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी, आनंद आणण्यासाठी मी सगळं करत राहू. म्हणजे तुमच्याकडे तुमच्या हक्काच्या व्यक्ती आहेत की ज्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं करता. पण माझ्याकडे माझ्या हक्काची व्यक्तीच नाही आहे. मग मी का जगू? मी रोज सकाळी कोणासाठी उठतो? त्याबरोबर मागून माही येते आणि म्हणते, अर्थासाठी. अर्थासाठी, आम्हा सगळ्यांसाठी आणि भाजी निवडण्यासाठी सुद्धा. थांबा. आणि मग लगेचच ती आता अभिदादाला आणून बसवते. अभिदादा म्हणतो, मी भाजी निवडेन, पण यामुळे मला बरं कसं वाटेल? त्यावर लगेच आता माही सांगत असते, काय आहे ना, भाजी निवडणं, पेंटिंग करणं, अशा विविध गोष्टी ज्यामध्ये आपलं मन रमू शकतं, यांच्यामुळे आपलं ना चांगलं मेडिटेशन होतं. आणि जर आपलं छान मेडिटेशन झालं की नाही तर आपल्याला बरं वाटतं. हे घ्या, ह्या भाज्या घ्या. त्याबरोबर अभिदादा नेगेटिव्ह बोलतो. तर माही म्हणत असते, आता जर माणसाला नेगेटिव्हच बोलायचं असेल या, तर मी तरी काय सांगणार? तुम्ही घ्या बरं भाजी, मी आलेच, काहीतरी घेऊन येते. त्याबरोबर अभयदादा म्हणतो, बापरे, एवढ्या भाज्या हिने ऑलरेडी आणल्यात, आता आणखी काय आणायला गेली ही? त्यावर लगेच आनंददादा म्हणतो, अरे किचनमध्ये चालली आहे ना, काहीतरी प्लेट वगैरे भाज्या ठेवायला घेऊन येईल, आता निवड तू भाज्या. मग आता लगेचच अभिदादा हा मस्तपैकी पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर या सगळ्या भाज्या निवडायला घेतो. आणि त्यानंतर आता तो म्हणत असतो, दादा कधी कधी ना मला ही माही थोडीशी रमा झाल्यासारखी वाटते आणि कधी कधी माहीसारखी वागते असं वाटते. त्याबरोबर आनंददादा म्हणतो, अरे मला तर कळतच नाही, कधी कधी या दोन व्यक्ती पूर्णपणे वेगळ्या आहेत की काय असाच भास होतो. तर दुसरीकडे आता माही ही आय्यज्जींच्या खोलीमध्ये आलेली असते आणि मग ती आय्यज्जींना सांगत असते, आय्यज्जी मला काय वाटतं, आपण इथे जे भिंतीचं कन्स्ट्रक्शन करणार आहोत ते भिंतीचं न करता आपण काचेचं करून घेऊया. त्यावर आय्यज्जी म्हणतात, अगं पण मग सगळी ट्रान्सपरन्सी येणार नाही का माही? त्यावर माही म्हणते, तेच तर आय्यज्जी, ट्रान्सपरन्सीच तर महत्त्वाची असते ना वर्कर आणि बॉसमध्ये. त्याच्याने एक चांगला आणि वेगळा इम्पॅक्ट पडतो आपला कामगारावरती. म्हणून ट्रान्सपरन्सी ही कायम महत्त्वाची असते. आणि आपण हे बांधकाम करण्यासाठी इंडोनेशियन ब्लॉक वापरू शकतो, पण अर्थात ते बजेटला थोडं महाग पडेल. तुम्ही एकदा बोलून घ्या कसं काय आहे ते, मग तशा हिशोबाने तुम्ही ठरवा. त्याबरोबर आय्यज्जी म्हणतात की हो चालेल माही, खरंच तू किती हुशार आहेस गं. त्यानंतर आता लगेचच पुढे आय्यज्जी ह्या माहीला म्हणत असतात, माही खरं सांगू का तुला, मला तर ना कधी कधी असं वाटतं की आत्ता बिझनेसमध्ये तुला सगळं इन्वॉल्व करून द्यावं, सगळं अगदी तुझ्यावरती व्यवस्थित सोपवावं आणि मी मात्र निवृत्त व्हावं, मोकळं व्हावं. पण तसं नाही करता येत आहे, कारण अक्षयला खरं कळेल. पण एक ना एक दिवस मी हे सगळं नक्की करणार. त्याबरोबर लगेचच आता माही म्हणायला लागते मनातल्या मनात, मला तर तेच पाहिजे ना ओल्ड लेडी, पण काय करू, होऊ शकत नाही आहे ना तसं काही. असो, काय करणार आता, असा विचार आता ती मनातल्या मनात म्हणत असते. तर आता दुसरीकडे अभयदादा हा भाजी सोलत बसलेला असतो आणि तो छान शिटी वगैरे सुद्धा वाजवत असतो. तो भाजी सोलणं खरं तर खऱ्या अर्थाने एन्जॉय करत असतो. मग आता त्या ठिकाणी लगेचच माही येऊन बसते. माही म्हणत असते, काय मग झालं की नाही मेडिटेशन? इतक्यात त्या ठिकाणी नैना येते. नैना म्हणते, गो माही. त्याबरोबर लगेचच आता माहीसुद्धा जाऊन नैनाला भेटते. नैना, वाह खरंच. त्यावर लगेच माहीला नैना विचारायला लागते, गो खय गेली होती माझी ही नैना? त्यावर माही म्हणते, तुला तर माहीत आहे माझ्याकडे जादू आहे, मला हवं असेल तेव्हा मी रमा बनते, हवं असेल तेव्हा मी माही होते, बरं मी आलेच. आणि लगेचच ती तिकडनं निघून जाते. तर आता दुसरीकडे रमा ही तिसरीकडे कुठे न जाता माही ज्यावेळेस मुकादमांच्या घरी गेलेली असते तर ती सरळ तिच्या माहेरी निघून आलेली असते. पण आता तिच्या माहेरी हे तिने कोणाला सांगितलेलं नसतं की माही तिच्या जागी मुकादमांच्या घरी रमा म्हणून गेली आहे, म्हणून ती इकडे माहेरी राहण्यासाठी थोडा वेळ आली. आता ती येरझाऱ्या घालत असते की ती म्हणत असते, काय चाललंय, किती वेळ लागतो हिला, किती वेळ लागतो. त्याबरोबर लगेचच मावशी म्हणत असते, गो कोणाला? त्यावर लगेचच रमा म्हणते, कोणाला नाही गं मावशी. त्यावर लगेच आता इकडे मंगल मावशी म्हणायला लागते की काय झालं, तू आलीस का अशी?
म्हणजे त्याबरोबर लगेच आता रमा विचारायला लागते, का मी माझ्या माहेरी येऊ शकत नाही का मला वाटेल तेव्हा? मला काहीतरी कारणच लागतं का इथे यायला? त्यावर मंगल मावशी म्हणते, तुझं माहेर की रमेचं माहेर? त्याबरोबर लगेच आता रमा म्हणायला लागते की अगं मीच रमा आहे ना मावशी, असं काय करतेस तू? आता ना मला मी माही असल्यासारखं नाही तर तुम्हीच कोणीतरी बदलल्यासारखं वाटताय. तुम्ही का माझी उलट तपासणी घेताय? जाऊ देत, मी जातेच असं म्हणून आता फायनली रमा ही आईच्या घरून घरी यायला निघालेली असते. तर दुसरीकडे आता माही ही अक्षय आणि रमाच्या खोलीत आलेली असते आणि मग आता ती अक्षयच्या बेडवरती झोपवून त्याच्या जागेवर हात फिरवत असते आणि म्हणत असते, हा बेड माझा आहे. पण आता नाही आहे. त्यानंतर ती अक्षयच्या कपाटाजवळ जाऊन उभी राहते आणि म्हणते, ही खोली माझी आहे, पण आता हे माझे नाहीच आहे. हे कपडे, हे सगळं माझं आहे, पण आता हे माझं नाही आहे. आता खरं तर माही असं बोलत असते की हे माझं आहे कारण माझं नाही आहे. कारण जर ती रमा आहे तर हे सगळं काही तिचं आहे, पण जर ती माही म्हणून या सगळ्याकडे बघायला जाईल तर हे सगळं तिचं नाहीच आहे. आणि ही गोष्ट अगदी खरीच आहे, कारण खरी रमा जिवंत आहे आणि जरी रमा जिवंत नसती तरीसुद्धा माही ही कायम माहीच राहिली असती आणि रमा ही कायम रमाच राहिली असती. तर आता इकडे अक्षयच्या फोटोकडे बघून ती म्हणत असते, कधी येणार? इतक्यात त्या ठिकाणी आई आलेले असतात. आता तिने तोंडातले शब्द तोंडातच ठेवलेले असतात. तर आता लगेचच आई ही तिला म्हणत असते, तो त्याच्या वेळेतच येईल, पण तुझं काय चाललंय आज? तू काय एवढी उतावळी आहेस काय? त्याबरोबर आता पटकन माहीच्या तोंडून निघून जातं, मला जायचं आहे ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे आई ही तिला विचारायला लागते, कुठं? त्याबरोबर आता मात्र माही अजिबात वेळ वाया न घालवता पटकन सांगून टाकते, देवळात. देवळात जायचं होतं मला. तर मग मी म्हटलं की यांनासुद्धा येऊ देत, आम्ही दोघं सोबत जाऊ. त्यावर आई म्हणते, अगं तो नाही येणार, त्यापेक्षा आपण दोघीजणी जाऊन येऊ. चल मी येते ना तुझ्याबरोबर. त्याबरोबर लगेच माही ही आईचा हात पकडत म्हणते, अहो आई नको, माझ्यामुळे उगाचच्या उगाच तुम्हाला कशाला ना त्रास. राहू द्यात, तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. फक्त तुम्ही ना मला आशीर्वाद द्या की माझ्यातली रमा कायम अशीच जिवंत राहू दे. तिने जसे तुमच्यासाठी त्याग केले तसे मलाही तुमच्यासाठी त्याग करता येऊ देत. त्याबरोबर लगेच आई म्हणते, काय गं काय होतं आज? त्यावर लगेच माही म्हणते, नाही काही नाही. आणि मग ती घट्ट मिठी मारते एकदा आईला. आता लगेच आई म्हणत असतात, काय गं माही काय होतं आहे? पण माही त्यांना काहीच खरं सांगत नाही की मी आता इथे नसणार आहे, इथे खरी रमा येणार आहे. आणि मग माही ही मंदिरात जाण्याच्या नावाखाली घराच्या बाहेर काही न बोलता गुपचूपपणे पडलेली असते. आता अक्षयला ती भेटलेली नसते, त्यामुळे थोडीफार नाराजी तिच्यात राहिलेलीच असते. तर दुसरीकडे खरी रमा ही आलेली असते आणि ती विचार करत असते की कधी येईल ही माही, किती उशीर लावते ही, की कधी येईल, किती वेळ लागतो हिला. तर माही ही घराच्या बाहेर तर पडलेली असते, पण आता ती विचार करत असते, शिट, अख्खा दिवस मी घरात राहिले, पण शेवटी मला अक्षयला नाहीच भेटता आलं. अक्षयची भेट झाली असती तर बरं झालं असतं. इतक्यात तिला दिसतं की अक्षयची कार येते. माही म्हणते, म्हणजे अक्षयची भेट होणार? आता माही पुढे जात असते. इतक्यात रमा मागून तिला हाक मारते, माही माही. त्याबरोबर मात्र अक्षय समोर असतानाही माही अक्षयला भेटू शकत नाही आणि मग ती लगेचच रमाकडे येते. तर रमा ही तिला म्हणत असते, माही अगं किती उशीर. त्यावर मात्र आता माही ही तिला सांगत असते, अगं मी घरी खूप दिवसांनंतर आले ना, म्हणून रमून गेले. आणि खरं सांगायचं झालं तर त्या कूल लेडीच्या कामासाठीच मला खूप वेळ लागला. तुला तर ती कशी आहे ते माहीतच आहे. तिला मनवणं एवढंसुद्धा सोपं काम नाही आहे ना, म्हणून उशीर झाला गं. त्याबरोबर लगेचच रमा म्हणते, अगं हो माही, ते सगळं ठीक आहे, पण माझं एक गोष्ट ऐक. तुला ज्यावेळेस घरी उशीर होणार असेल ना, त्यावेळी फक्त तू मला ना एक मेसेज किंवा एक कॉल करून सांगत जा गं, म्हणजे मलासुद्धा टेन्शन येणार नाही. बघ ना आता मला किती भीती वाटली आहे ते. त्याबरोबर लगेचच आता माही म्हणते, सॉरी रमा, पुढच्या वेळी जर मला उशीर होणार असेल तुझ्या घरी तर मी सांगत जाईन तुला. तर रमा म्हणत असते, माही मला माहीत आहे सध्या तू खूप वाईट अवस्थेत आहेस. तुझ्या घरचे, तुझे कुटुंबीय तुझ्या सोबत नाही आहेत. पण मी तुला खरं सांगू का, मी तुझ्यासाठी सध्या काहीच नाही करू शकत आहे. जर तू माझ्यासारखी दिसायला नसतीस ना, तर मी स्वतःहून तुला घरी घेऊन गेले असते आणि सांगितलं असतं की तू माझी फॅमिली आहेस. पण आपण सेम दिसतो, त्यामुळे मी तेही नाही करू शकत. की हळूहळू आपण सांगून टाकायचं सगळ्यांना खरं. हे बघ, हवं तर आधी आपण आईना सांगू, मग सगळ्यांना सांगू. त्याबरोबर ती म्हणते, नाही नको, जे जसं सुरू आहे ना ते तसंच राहू देत. माझ्यापेक्षा जास्त तू अक्षयला ओळखतेस,
तुला माहीत आहे ना, जर त्याला खरं कळलं तर त्याला किती मोठा धक्का बसेल, त्याला वाईट वाटेल. आणि तसंही आता गोष्टी खूप पुढे निघून आल्यात रमा. हे बघ, तुला कधीही माझी गरज लागू देत, कधीही माझी मदत लागू देत, मी कधीही तुझ्या मदतीला इकडे निघून यायला तयार आहे, फक्त तुझ्यासाठी हां. त्याबरोबर लगेच आता रमा म्हणत असते, माही खरंच तू किती चांगली आहेस, माझा किती विचार करतेस गं, खरंच थँक्यू माही. बरं चल, आता आपण साड्या बदलून घेऊयात, गेस्ट रूममध्ये जाऊयात, नाहीतर उगाच काहीतरी प्रॉब्लेम होईल. त्यावर लगेच आता माही म्हणते की हो चालेल चल. आणि मग आता रमा आणि माही या दोघीजणी गेस्ट रूममध्ये साड्या बदलण्यासाठी गेलेले असतात. तर आता मात्र अक्षयने या दोघींनाही पाहिलेलं नसतं आणि अक्षय हा आता डायरेक्ट घरात गेलेला असतो. तर दुसरीकडे आता रमा ही म्हणत असते की माही खरंच जर तुला वाटत असेल तर आपण सगळ्यांना खरं सांगून टाकू. तर दुसरीकडे आता रमा ही माहीला सोडून घरी आलेली असते. अक्षय हा घरात रमाचीच वाट बघत उभा असतो. तो रमा घरात आल्या आल्या तिच्याकडे चालत येतो आणि तिला विचारतो, बाहेर आली होती ती कोण होती? त्याबरोबर रमा म्हणायला लागते, बाहेर ते मैत्रीण आली होती, माझी मैत्रिणीशी बोलत होते. त्याबरोबर लगेच अक्षय म्हणतो, मैत्रीण? बरं मलासुद्धा बोलायचं आहे तुझ्या मैत्रिणीशी, भेटायचंच आहे तिला, असं म्हणून अक्षय मी आलोच असं सांगत बाहेर जातो आणि माहीला हाताला धरून घरात घेऊन येतो. आता माहीसुद्धा घाबरलेली असते. तर अक्षय हा आता सगळ्यांसमोर रमाला प्रश्न विचारत असतो, खडसावत असतो की नक्की तुमच्यापैकी खरी रमा, माझी रमा कोण आहे? त्याबरोबर आता आई ही अक्षयला समजावायला पुढे येते. ती त्याला सांगत असते, अक्षय अरे ज्यावेळेस आम्हाला वाटलं होतं ना की आपली रमा हे जग सोडून निघून गेली, त्यावेळेस आम्ही या मुलीला इथे आणलं होतं. त्याबरोबर लगेच अक्षय म्हणतो, म्हणजे याचा अर्थ तुम्ही सगळे, माझं पूर्ण कुटुंब या सगळ्यात इन्व्हॉल्व होतं? बाप रे, खरंच फसवलं तुम्ही मला, तुम्हालाच खरं सांगावंसं नाही वाटलं मला. त्यावर लगेच रमा म्हणत असते, वाटलं पण. त्यावर अक्षय म्हणतो, काहीच थापा मारू नकोस गं मला, काहीच खोटं बोलू नको माझ्याशी, आता ना मला इथे राहायचंच नाही आहे, असं म्हणून अक्षय रागारागात निघून जातो. आता मात्र रमा मागून अक्षयला हाक मारत असते, आहो, पण अक्षय काही थांबत नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. आता मित्रांनो, अक्षयवरती रमा आणि माही दोघीही तेवढंच प्रेम करतात आणि माही काही रेवासारखी स्वार्थी मुलगी नाही आहे. उलट माहीने रमासाठी खूप काही केलं. इवन आतासुद्धा ती अक्षयला भेटण्यासाठी आलीच इथे, पण त्या अगोदर किटी पार्टीमध्ये सुद्धा तिने वेळेवर त्या ठिकाणी पोहोचून रमाची बाजू सावरून घेतली होती. म्हणजे प्रत्येक वेळेस जिथे रमा कमी पडते तिथे माही तिची कमी भरून काढत असते. त्यामुळे आता अक्षयवरती दोघीही म्हणजे माही आणि रमा तेवढंच प्रेम करतात. पण आता त्या दोघी मिळून तरी अक्षयला जाण्यापासून थांबवू शकतील का? आणि जरी त्या दोघींनी अक्षयला थांबवलं तरीसुद्धा आता अक्षय कोणाचा होणार, रमाचा की माहीचा? कारण रमा ही हुशार आहे, सुंदर आहे, पण गावंढळ आहे. पण माही ही हुशार आहे, सुंदर आहे, रमासारखी दिसणारी आहे, शिकलेली आहे, वेल एज्युकेटेड अशी सगळी आहे. मग आता अक्षय नेमका होणार कोणाचा, माहीचा की रमाचा? कारण माहीसुद्धा गुणाने चांगली आहे आणि रमासुद्धा. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रेक्षक म्हणून तुम्हाला कोण जास्त आवडली, रमा की माही? ते सुद्धा सांगायला विसरू नका, कारण तुमचं मत हे आमच्यासाठी खरोखर खूप महत्त्वाचं आणि मोलाचं असतं. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. मित्रांनो, जर काही कमी राहिली तर ती तुम्हीच आम्हाला सांगाल आणि आम्ही ती कमी तशी सुधारून काढू. त्याचबरोबर आपला हा एपिसोड आत्ता तर इथेच संपतोय, पण पुढे काय घडणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. कारण फायनली अक्षयला सगळं खरं कळलं आहे, ज्याची आपण प्रेक्षक म्हणून आतुरतेने वाट पाहत होतो. मग आता अक्षय काय रिॲक्ट करणार, कसं घडणार हे सगळं पुढे पाहायचं आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून हे सगळं तुम्हाला व्यवस्थित पाहता येईल आणि डिटेलमध्ये जाणूनही घेता येईल. त्याबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता येईल आणि आपला व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ तर इथेच संपला. आता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.